स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण सर्व परीक्षासाठी महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्यात तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगा दरम्यान आढळते? तर हे आढळते सातपुडा आणि सातमाळा अजिंठा रांगा. पुढचा प्रश्न, सामाजिक न्याय दिवस कधी साजरा केला जातो? तर सामाजिक न्याय दिवस हा 26 जून रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते? पहिले वन्यजीव अभयारण्य हे राधानगरी. पुढचा प्रश्न, केशव कुमार या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? केशव कुमार या टोपण नावाने प्रल्हाद केशव अत्रे यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो? जागतिक ओझोन दिवस हा 16 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे? या ठिकाणी प्रश्न समजून घ्या. काय विचारलं यांनी, महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये, फक्त अमरावतीचं विचारलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे? तर अमरावती या जिल्ह्यामध्ये मेळघाट या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न, सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? सांगली शहर हे कृष्णा या नदीकाठी वसलेले आहे. पुढचा प्रश्न, नांदेड जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कुठे आढळतात? नांदेड जिल्ह्यामध्ये गरम पाण्याचे झरे उनकेश्वर या ठिकाणी आढळतात. पुढचा प्रश्न, भारतातील एकूण खेड्यापैकी किती टक्के खेडे महाराष्ट्रात आहे? या ठिकाणी प्रश्नाची लेवल समजून घ्या. त्यांचं म्हणणं आहे की भारताचा जर विचार केला, तुलना केली महाराष्ट्राची, तर महाराष्ट्रामध्ये किती टक्के खेडे आहेत ते सांगायचं आहे. तर ते आहे 7.22% खेडे हे महाराष्ट्रात आहे. पुढचा प्रश्न, अरुंधती रॉय यांना कोणत्या कादंबरीबद्दल बुकर टिंब पारितोषिक प्राप्त झाले? याचं उत्तर राहणार आहे गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. पुढचा प्रश्न, चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव बॅडमिंटन या खेळाशी आहे. पुढचा प्रश्न, मिस वर्ल्ड स्पर्धेचे घोषवाक्य काय आहे? मिस वर्ल्ड स्पर्धेचे घोषवाक्य, तर याचं घोषवाक्य आहे ध्येयपूर्ण सौंदर्य. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्र किती? जर महाराष्ट्राचं एकूण वनक्षेत्रावरती भरपूर प्रश्न येतात, तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचं एकूण वनक्षेत्र किती प्रश्न येतो, तर याचं वनक्षेत्र सांगायचं 61,936.42 चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न, चार नगरातले माझे विश्व हे टिंबटिंब यांचे एक आत्मचरित्र आहे. कोणाचे आत्मचरित्र आहे ते सांगायचं, जयंत नारळीकर यांचे हे आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न, जागतिक वन महोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो? याचं उत्तर राहणार आहे 1 ऑगस्ट रोजी जागतिक वन महोत्सव दिवस हा साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे? गुजरात या राज्यामध्ये. महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते? पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते? ताडोबा व्याघ्र प्रकल्प. पुढचा प्रश्न, जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक वन दिवस हा 21 मार्च रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कॉर्बेट. आता या ठिकाणी मास्तर तुम्ही तर व्याघ्र प्रकल्प दुसरा सांगितला आणि या ठिकाणी तर वेगळाच सांगताय. या ठिकाणी ते महाराष्ट्राचं चाललं होतं भाऊ, हे चाललंय भारताचं. तर भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता? जिम कॉर्बेट. डायनामिक ऑफ सोशल चेंज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक चंद्रशेखर आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब लेणी कोणती आहे? भारतातील, प्रश्नाची लेवल समजून घेत जा. महाराष्ट्राचं विचारलं का भारताचं विचारलं, तर या ठिकाणी भारताचं विचारलं, भारतातील सर्वात लांब लेणी कोणती? तर सर्वात लांब लेणी ही अजिंठा. कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची उपराजधानी, तर महाराष्ट्राची उपराजधानी ही नागपूर ही आहे. पुढचा प्रश्न, कुसुमाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखतात?
कुसुमाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखतात? विष्णू वामन शिरवाडकर. पुढचा प्रश्न, मारून टाकणे याचा समानार्थी वाक्यप्रचार शोधा किंवा सांगा. एका वाक्यात एका वन लाइनर मध्ये तुम्हाला उत्तर सांगतोय, तर याचं उत्तर राहणार आहे कंठस्नान घालणे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील एकूण महानगरपालिका किती आहे? जर असा प्रश्न आला तर कन्फ्यूज व्हायचं नाही, पटकन उत्तर सांगून द्यायचं 29. पुढचा प्रश्न, रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. समुद्र. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात किती वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते? महाराष्ट्रात किती वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते? आता सिंपल आहे, गणना म्हटलं ना तर जास्तीत जास्त जण काय करतात, 10 वर्षाला टिक करून घरी येऊन रडत बसतात. पण समोर काय विचारलं ते लक्षात ठेवायचं. कृषी गणना विचारली, व्याघ्रगणना विचारली का गणना विचारली, काय विचारलं तर यांना व्याघ्रगणना विचारली तर ही करता 4 वर्षांनी, दर 4 वर्षांनी करता, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न, मंजूळ आवाज ऐकू आला. मंजूळ आवाज ऐकू आला कंसातील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. म्हणजे जो कंसामध्ये मंजूळ हा शब्द दिलेला आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा. प्रश्नाची लेवल पाहून घ्या, असे प्रश्न विचारता. हे प्रश्न PYQ आहे. त्याचं उत्तर राहणार आहे कर्णकटू. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील ओव्यांकरिता प्रसिद्ध अभयारण्य कोणते? राधानगरी, कोल्हापूर इथे. पुढचा प्रश्न, बिढार ही कादंबरी कोणाची आहे? बिढार ही कादंबरी कोणाची? तर ही आहे बालचंद्र नेमाडे यांची. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रश्न येतो, महाराष्ट्राचे राष्ट्रीय उद्याने सांगा, किती आहेत, टिंब आहेत, असं प्रश्न येतात परीक्षेला. तर कन्फ्यूज व्हायचं नाही. असं जर प्रश्न आला तर त्यांना सांगायचं 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. पुढचा प्रश्न, ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीत वाहतात? ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीत वाहतात? तर हे वाहतात डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान. पुढचा प्रश्न, आय एम नो मसिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आय एम नो मसिया या पुस्तकाचे लेखक विचारले ते सांगायचं सोनू सूद. पुढचा प्रश्न, गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? गाविलगड किल्ला तर हा आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, श्यामची आई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? श्यामची आई या ग्रंथाचे लेखक विचारले तर तेच सांगायचे साने गुरुजी, श्यामची आई या ग्रंथाचे लेखक. पुढचा प्रश्न, नाग हे क्षेपणास्त्र कोणाच्या विरोधात काम करतो? तर याचं उत्तर राहणार रणगाडा. पुढचा प्रश्न, शिवसूत या टोपण नावाने कोणाला ओळखतात? शिवसूत या टोपण नावाने कृष्णाजी केशव दामले यांना ओळखतात. महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का, कधी काय प्रश्न विचारू शकता सांगता येत नाही. सगळे प्रश्न व्यवस्थित करायचं. तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, सर्व परीक्षेसाठी आजचा व्हिडिओ राहणार आहे. इम्पॉर्टंट असे प्रश्न राहणार आहे. हे प्रश्न PYQ आहे. जास्तीत जास्त आपण प्रश्न घेतलेले, याच्यामध्ये काहीतरी आपण स्वतः बनवलेले परीक्षेच्या उद्दिष्टानं, जेणेकरून परीक्षेला जास्तीत जास्त वेळ जे प्रश्न रिपीटेड होता तेच परीक्षेच्या उद्दिष्टानं आपण या प्रश्नावरती भर दिला. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असे महत्त्वाचे असे प्रश्न. पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करतो? पोलीस पाटील यांची नियुक्ती हा उपविभागीय अधिकारी करतो. पुढचा प्रश्न, बालगंधर्व या टोपण नावाने कोणाला ओळखतात? बालगंधर्व या टोपण नावाने कोणाला ओळखतात? तर हे ओळखतात नारायण श्रीपाद राजहंस यांना. पुढचा प्रश्न, कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटाच्या व्यक्तींना चालते? प्रश्नाची लेवल समजले. कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटांना चालते असा प्रश्न आलेला आहे, तर हे सांगायचं O. पुढचा प्रश्न, कोणत्या कवीचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. तर हा केला जातो कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर. लक्षात राहू द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. जास्तीत जास्त प्रश्न हा रिपीटेड होतो. पुढचा प्रश्न, कोकणातील नद्यांच्या मुख्याजवळ त्रिभुज प्रदेश नाहीत त्याचे कारण? कळतं प्रश्नाची लेवल? यांचं का म्हणणं आहे, कोकणातील नद्या आहे ना भाऊ, त्या ठिकाणी त्याच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश नाहीत,
त्याचं कारण सांगायचं आहे. प्रश्नाची लेवल पाहून घ्या. असे देखील प्रश्न येतात. तर मग याचं उत्तर सांगायचं, त्या तीव्र उतारावरून वाहतात म्हणून त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेश नाहीत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील एकूण पंचायत समित्या किती आहेत? हे सगळं तुम्हाला सांगितलं मी. तर ह्या आहेत 351. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कागद गिरण्या आहेत? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी कागद गिरण्या आहेत? कागद गिरण्या ह्या बल्लारपूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ह्या टेकड्या नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? चंद्रपूर येथे माहिती आहे चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? तर हा आहे भद्रावती या ठिकाणी. पुढचा प्रश्न, सुप्रसिद्ध अड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते? तर ही करण्यात येते भंडारा या जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, भारतीय जनगणनेचे जनक कोण होते? भारतीय जनगणनेचे जनक हे हेनरी वॉल्टर हे होते. पुढचा प्रश्न, सह्याद्री पर्वताच्या निर्मितीचे कारण. आता सह्याद्री पर्वत माहिती आहे, मग त्याच्या निर्मितीचे कारण विचारलं तर त्याचं निर्मितीचं कारण सांगायचं प्रस्तरभंग. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषदा किती? एकूण जिल्हा परिषदा किती आहे महाराष्ट्रामध्ये? 34. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव कोणते? असा प्रश्न भरपूर परीक्षेला येतोय बरं का. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर कमेंट्समध्ये सांगायचं. आयुष्यभर लक्षात राहील तुमची कमेंट्स. तुमचं स्वतःसाठी कमेंट्स करताय तुम्ही. मला काय भेटत नाही कमेंट्स केल्यानंतर, पण ती कमेंट्स तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील. त्यासाठी या प्रश्नाचं उत्तर कमेंट्समध्ये करा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात समुद्र किनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी पुनरुत्वास आला आहे? हा आला आहे गुहार या ठिकाणी. पुढचा प्रश्न, रोमेश पाटानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? भाऊ एकदम महत्त्वाचा प्रश्न. मोठे कोणते, छोटे कोणते, लहान कोणते, पहिले कोणते, याच्यावरती एकदम भर द्यायचा. तुम्ही परीक्षेत अभ्यास करताय ना, तर जेव्हा प्रश्न आला पहिले कोणतं, मोठं कोणतं, लहान कोणतं, व्यवस्थित अभ्यास करायचा, मार्क फिक्स करायचा. तर याचं सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हे ताडोबा. हे सुरुवातीलाच झालं, पण हे परत घेण्याचं कारण असं आहे, हे प्रश्नाची PYQ भाऊ. आपण दुसऱ्या प्रश्नपत्रिका मी प्रश्नपत्रिका तयार करतो म्हणजे झालेल्या प्रश्नपत्रिका ज्या स्पर्धा परीक्षामध्ये प्रश्नपत्रिका असतात त्याच्यामधले जे प्रश्न असतात ते प्रश्न मी या ठिकाणी एकाच व्हिडिओमध्ये तयार करतो. म्हणजे 2-3 प्रश्नपत्रिका मिळून हा तुमचा व्हिडिओ तयार होणार. तर याचं उत्तर राहणार आहे ताडोबा. पुढचा प्रश्न, आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे आहे. पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा. उत्तर आलंच पाहिजे. जे जे तुम्हाला सांगतो मी उत्तर आलंच पाहिजे. येतं उत्तर आठवतंय? व्हेरी गुड, शब्बास. याचं उत्तर राहणार आहे सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न, भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते? प्रश्नाची लेवल समजून घ्या. भारताचं विचारलं या ठिकाणी की लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते? तर लहान राज्य हे सिक्कीम हे आहे. लक्षात राहू द्या. वरती सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा महाराष्ट्राचा सिंधुदुर्ग, आणि खाली पहा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य विचारलं या ठिकाणी तर सिक्कीम सांगायचं. दोन्ही पण महत्त्वाचे मुद्दे आयुष्यभर लक्षात ठेवाच लगे. कधीही विचारलं तर सांगता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न, लेखकांपैकी संगीत रत्नाकर चे लेखक कोण आहेत? याचे लेखक आहेत
सारंगदेव. पुढचा प्रश्न, जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो? जागतिक सामाजिक न्याय दिन हा 20 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, कवी परमानंद यांची कोणती साहित्य कृती आहे? शिवभारत. पुढचा प्रश्न, दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? प्रश्नाची लेवल काय येईल सांगता येणार नाही, असे प्रश्न पण येऊन गेले. तर दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. लक्षात आहे? हां, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी कोणत्या 2 जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? तुम्ही कधी ऐकलं का ग्रामसेवक पंचायत असं ऐकलेलं आहे? कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये नाहीये ते सांगायचं. ते 2 जिल्हे कोण आहे? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. ऐकलेलं आहे कधी पोलीस पाटील? ते नाही. तर मग कोणतं? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. पुढचा प्रश्न, भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे? पहिल्या राजदूत कोण आहे? तर त्या आहे विजयालक्ष्मी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? पहा, प्रश्नाची लेवल समजली. एकदम महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? कुठं आढळतात? आठवत आहे? व्हेरी गुड. आलं? शब्बाश. चंद्रपूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? मुसाफिर हे आत्मचरित्र अजोडबोले यांचे आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ही झाली आहे 1962. पुढचा प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बांद्रामधून जपानला कोणत्या धातूची निर्यात होते? कोणत्या धातूची निर्यात होते जपानला? तर ती लोह खनिजची. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? मास्तर रिपीट झाला प्रश्न, नाही झाला भाऊ, हा भाषा वेगळी विचारण्याची. तर हे सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला जिल्हा कोणता? प्रश्न एकदम महत्त्वाचा आहे, विचारणार पण एकदम महत्त्वाचा प्रश्न. सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला जिल्हा कोणता? आलं? व्हेरी गुड. रत्नागिरी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातून जाणाऱ्या सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? महाराष्ट्रातून जाणाऱ्या सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग विचारला तर तो सांगायचा हजीरा कोलकाता. पुढचा प्रश्न, एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजाचा आहे? तर तो आहे मॅग्नीज. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते? भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र हे विक्रम. पुढचा प्रश्न, मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? छोटा कोणता, मोठा कोणता? साक्षरता हे 2011 नुसार सगळं पाठ करून घ्यायचं बुक. याला पाठ नाही म्हणजे याला लक्षातच ठेवायचं. परीक्षेची तयारी करताना तर बेसीतून सुरू होतो, तर तिथून सुरू करायचं. क्षेत्रफळ भारताचं, महाराष्ट्राचं, राज्याचं, जिल्ह्याचं फटाफट सांगितलं पाहिजे. समुद्रकिनारा किती लाभलेला आहे, कोणते राज्य महाराष्ट्राच्या संलग्न आहे, हे सगळं फटाफट सांगितलं पाहिजे. जे 36 जिल्हे आहे ते 36 जिल्हे भाऊ असं फटफट सांगितलं पाहिजे. कोणत्या ठिकाणी, कोणत्या साईडला, कोणत्या दिशेला कोणता जिल्हा आहे ते पण माहिती पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे भाऊ, ते व्हिडिओ पाहून घ्यायचा ट्रिक्सनुसार. ती ट्रिक्स पाहायची आणि आयुष्यभर लक्षात ठेवायचं. 36चे 36 जिल्हे पाठ न करता डोक्यात फिट होऊन जाणार, फक्त व्हिडिओ व्यवस्थित पाहून घेतो. तर याचं उत्तर राहणार आहे अहमदनगर. पुढचा प्रश्न, कराड येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो? कृष्णा आणि कोयना या ठिकाणी समजून घ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? नागपूर हे शहर नाग या नदीवर वसलेले आहे. पुढचा प्रश्न, गुजरात राज्यातील प्रमुख बंदर कोणते? गुजरात राज्यातील प्रमुख बंदर हे कांडला हे आहे. पुढचा प्रश्न,
महाराष्ट्रातील दुधा-तुपाचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे? दुधा-तुपाचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे? तर ती आहे धुळे. पुढचा प्रश्न, धुळे या जिल्ह्याची. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? एकदम महत्त्वाचा प्रश्न. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य विचारलं तर ते सांगायचं झारखंड. पुढचा प्रश्न, 52 दरवाजे शहर कोणास म्हणतात? आता 52 दरवाजे असलेले शहर कोणते किंवा दरवाजे शहर कोणास म्हणतात असे प्रश्न येतात. तर याचं उत्तर सांगायचं छत्रपती संभाजीनगर. या ठिकाणी आता प्रश्न अपडेटेड होऊन जाणार. हा प्रश्न आता हे राहणार नाही. छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवायचं. मिठागराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? तर ओळखतात कोणत्या जिल्ह्यास? रायगड जिल्ह्यास ओळखतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळापैकी अभयारण्य खालील क्षेत्र केवळ किती टक्क्यांच्या आसपास आहे? आसपास विचारला ना भाऊ, पॉईंट समथिंग इकडं तिकडं होणार. तर लोड घ्यायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही. पर्याय क्रमांक तुम्हाला बरोबर देतील ते 5. जर 5 पॉईंट काहीतरी इकडं तिकडं असलं तर घाबरायचं नाही, 5ला टिक करून द्यायचं. पुढचा प्रश्न, उडान धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उडान धरण हे वाशिम या जिल्ह्यामध्ये आहे. का म्हणतो प्रश्न, ओळखलं का सर मला ही प्रसिद्ध कविता कणा कोणत्या कवीचा आहे? तर हा आहे कुसुमाग्रज. पुढचा प्रश्न, जागतिक नारळ दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? जागतिक नारळ दिन म्हणून तर हा केला जातो 2 सप्टेंबर. पुढचा प्रश्न, माझी जन्मटेप आत्मचरित्र कोणाचे आहे? माझी जन्मटेप आत्मचरित्र विचारलं तर ते सांगायचं विनायक दामोदर सावरकर. पुढचा प्रश्न, द टेल ऑफ ट्र सिटीज ही कादंबरी कोणत्या 2 शहरातील वस्तुस्थितीवर आधारित आहे? लंडन आणि पॅरिस. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही? आता या ठिकाणी प्रश्न हे जाऊ द्या. प्रश्न हे प्रश्न घेतला तुम्हाला मी, 4 ऑप्शन राहते याच्यामध्ये, 4 ऑप्शनने 1 लाइनर बनवले. तर हा प्रश्नाचं जाऊ द्या. आपण मग याचं सांगतो तुम्हाला, भावार्थ रामायण हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाहीये. भूजलाचा अभ्यास करण्यासाठी राजीव गांधी राष्ट्रीय प्रशिक्षण संशोधन संस्था मध्य प्रदेशात कोणत्या ठिकाणी आहे? तर ही आहे जबलपूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ययाती विचारलं तर ययाती या कादंबरीचे लेखक सांगायचं ते आहेत V.S. खांडेकर. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? जगातील सर्वात लांब नदी ही नाईल नदी आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत? मराठी भाषेचे पाणिनी विचारलं तर ते सांगायचं दादोबा पांडुरंग तर्खडकर. पुढचा प्रश्न, शहनाई वादनातील सर्वात लोकप्रिय असलेले नाव कोणते? सर्वात लोकप्रिय असलेले नाव बिस्मिल्ला खान. पुढचा प्रश्न, गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखतात? गोविंदाग्रज या टोपण नावाने राम गणेश गडकरी यांना ओळखतात. पुढचा प्रश्न, ब्लॅक हा हिंदी चित्रपट कोणाच्या जीवनावर आधारित आहे? ब्लॅक चित्रपट माहिती आहे? व्हेरी गुड. तर तो चित्रपट हेलन केलर यांच्यावरती आधारित आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषेचे जॉन्सन कोण आहेत? मराठी भाषेचे जॉन्सन एकदम महत्त्वाचा प्रश्न परीक्षेला विचारतो, वारंवार परीक्षेला विचारणारा प्रश्न, रिपीटेड प्रश्न. मराठी भाषेचे जॉन्सन कोण? तर ते सांगायचं कृष्णशास्त्री चिपळूणकर. पुढचा प्रश्न, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण आहेत? तर ते आहेत मदन मोहन मालविया. पुढचा प्रश्न, पायमल्ली करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा. पायमल्ली करणे म्हणजे धुडकावून लावणे. पुढचा प्रश्न, रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत? असा प्रश्न रिपीटेड होतो, वारंवार प्रश्न विचारलेला प्रश्न. मराठी भाषेचे शिवाजी कोण? तर असं प्रश्नाचं उत्तर द्यायचं विष्णुशास्त्री चिपळूणकर. पुढचा प्रश्न, पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर याचं उत्तर द्यायचं नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, बालकवी या टोपण नावाने कोणाला ओळखतात? बालकवी या टोपण नावाने त्र्यंबक बापूजी टोंबरे यांना ओळखतात. बांगलादेशाच्या संसदगृहास
काय म्हटले जाते? बांगलादेशाचं चाललं या ठिकाणी, तर बांगलादेशाच्या संसद गृहास जातीय संसद म्हटले जाते. पुढचा प्रश्न, कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? तर हा खोपो पांढऱ्या पेशी. पुढचा प्रश्न, जो पदार्थ द्रवात विरघळतो त्याला काय म्हणतात? जो पदार्थ द्रवात विरघळतो त्याला काय म्हणतात? द्राव्य. पुढचा प्रश्न, मुंबईला गेटवे ऑफ इंडिया कधी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया मुंबईला कधी बांधण्यात आले? 1911. पुढचा प्रश्न, ओझोनचा थर वातावरणातील कोणत्या स्तरात आहे? ओझोनचा थर वातावरणामध्ये कुठं आहे, कोणत्या स्तरावर आहे ते सांगायचं. तर ते आहे. पुढचा प्रश्न, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी केला जातो? हा केला जातो क्षयरोगासाठी. भारतातील पहिले भारतीय वर्तमानपत्र कोणते? भारताचं चाललं या ठिकाणी, तर भारतातील पहिले भारतीय वर्तमानपत्र हे गुजरात समाचार. पुढचा प्रश्न, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? कार्बन मोनॉक्साईड. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात हिंदी विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्रात हिंदी विद्यापीठ हे वर्धा येथे आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते? महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठं धावते? तर ही धावते कोल्हापूर ते गोंदिया. पुढचा प्रश्न, मिली हा प्रादेशिक भाषा कुठे बोलली जाते? मिली ही प्रादेशिक भाषा कुठं बोलली जाते? तर ही बोलली जाते दादर नगर हवेली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, नाकाला मिरची झोंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. नाकाला मिरची झोंबणे, खूप राग येणे. पुढचा प्रश्न, पांढऱ्या रक्तपेशींचा नाश कोणत्या ग्रंथीत होतो? पांढऱ्या रक्तपेशीचा नाश हा यकृत या ग्रंथीत होतो. पुढचा प्रश्न, कोणत्या प्रकल्पामुळे पालखी समुद्रधुनी आणि मवार चे एक आखात जोडले गेले आहेत? सेतू समुद्रम प्रकल्प. पुढचा प्रश्न, कोकणाचे हवामान कशा प्रकारचे असते? कोकणाचे हवामान विचारलं ते असते सम प्रकारचे. पुढचा प्रश्न, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? तर हे आहे वातावरणातील बदल. सोडियम क्लोराईड म्हणजे काय? एकदम बेसिक प्रश्न आहे. सोडियम क्लोराईड जे मीठ असतं ते साधं मीठ. पुढचा प्रश्न, राज्याच्या पोलीस प्रमुखास काय म्हणतात? राज्याच्या पोलीस प्रमुखास काय म्हणतात? तर राज्याच्या पोलीस प्रमुखास पोलीस महासंचालक म्हणतात. अष्टाध्यायी संस्कृत भाषेतील पहिला व्याकरण ग्रंथ ही व्याकरणात्मक रचना कोणी लिहिली आहे? तर ही लिहिली आहे पाणिनी यांनी. पुढचा प्रश्न, भारतीय वायुसेना दिवस कधी साजरा केला जातो? भारतीय वायुसेना दिवस हा केला जातो 8 ऑक्टोबर रोजी. विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना धर्मपाल यांनी केली. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात पोलीस परिक्षेत्र किती आहेत? महाराष्ट्रामध्ये पोलीस परिक्षेत्र किती आहेत? तर ते आहेत 8. ब्रिटिश संसदेचे हाऊस ऑफ कॉमन्स सदस्य म्हणून निवडून आलेल्या पहिले भारतीय कोण होते? तर पहिले भारतीय हे दादाभाई नौरोजी हे होते. हे दोन्ही प्रश्न तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्त्वाचे असते. वारंवार विचारलेले प्रश्न आहे, तर याचं उत्तर कमेंट्स करायचे. भेटू अशा पुढच्या प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.